खेळ याची शिवाय क्रीडा मंडळ बांधण या ठिकाणी संपन्न होत असताना तदनंतर या ठिकाणी आदरणीय पंडित पाटील, तदनंतर आदरणीय या ठिकाणी जगदीश रामचंद्र पाटील अशा सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी दोनही संघांच्या खेळाडूंना आपल्या उत्तम आनंदित करायचं आहे। महेश कांबळे प्लीज या ठिकाणी यायचं आहे आणि अर्थातच कमलाकर म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। कमलाकर म्हात्रे मित्रांनो, आपण पाहतोय कमलाकरजी म्हात्रे व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत। कबड्डी क्षेत्रातील एक जुनं नामांकित नाव आहे। खऱ्या अर्थानं या कबड्डीची सुरुवात त्यांच्या वेळेला झाली होती। या विभागामध्ये एक चांगलं कबड्डीचं ज्यानं खेळ निश्चितपणे या कबड्डीला खऱ्या अर्थानं सपोर्ट ज्यांच्या माध्यमातून नेहमीच मिळत असतात आला असे कबड्डी क्षेत्रातील जुनं नाव अर्थात ज्येष्ठ कमलाकर म्हात्रे यांचा देखील कबड्डीच्याच व्यासपीठावर या ठिकाणी सन्मान केला जातोय। कबड्डीचा न्याय देण्याचं नेहमीच काम त्यांच्या माध्यमातून झालं, म्हणून आज आपण खऱ्या अर्थानं सन्मानाचं पात्र ठरलेला आहात। धन्यवाद। प्रज्वल शिरसेकर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय प्रज्वल शिरसेकर सर, आपणास विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। निमंत्रित पाहुण्यांपैकी जर आजूबाजूला कोणी थांबला असेल, आमच्या कदाचित पदाधिकाऱ्यांचं लक्ष नसेल तर आपणास विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। एक सुंदर नेत्रदीपक आणि दृश्य लागण्याजोगी कबड्डी स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय, अर्थात या ठिकाणी संपन्न करत असताना आपण पाहतोय। निश्चित या कबड्डीची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होणार यात शंकाच नाहीये, कारण तशाच पद्धतीचं आयोजन तथा नियोजन क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून आपण होत असताना पाहतोय आणि त्याचा आउटपुट हा नेहमी चांगला असणार आहे, कारण चांगलं केल्याने चांगलंच होत असतं ते नेहमीच आपण ऐकत आलेलो आहोत। या ठिकाणी शिरसेकर होणारा सामना जय हनुमान वाघोडे वर्सेस जय हनुमान हिरण, आपण तयारीत राहा। धन्यवाद। अनेक सत्कार अनेक सन्मान आपण आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय कमलाकरजी म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी आदरणीय महेशजी कांबळे आपणास विनंती करणार आहे। आदरणीय महेश कांबळे सर आणि अपेक्षानं आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, परंतु आपण या ठिकाणी अनुपस्थित आहात। शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जर आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दिली नाही तर मात्र या एका चांगल्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळता येणार नाहीये। मग आम्ही वेटिंगवरच्या संघाने या ठिकाणी प्रवेश करणार आहोत। लक्षात घ्या, वेटिंगवरच्या संघाने आम्ही किती वेळ थांबवणार ते आपल्यामुळे केवळ या ठिकाणी थांबवावे लागत आहे। विचार करा आणि लगेचच व्यासपीठाकडे येऊन आपल्या उपस्थितीची नोंद द्या। धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी गावंड सर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। सामना मात्र या ठिकाणी आपण सुरू झालेला पाहतोय। 2-4 अशा यज्ञगणकांमध्ये सुरू असलेला सामना भैरवनाथ पेझारी वर्सेस सुंदर। हॅलो, रस्त्यावरती एक गाडी उभी आहे, 2 व्हीलर MH06 CB 2461। ही गाडी त्वरित हटवावी, अन्यथा गाडीवरती कारवाई करण्यात येईल। गाडी मालकाने याची नोंद घ्यावी। MH06 CB 2461 ही गाडी त्वरित हटवावी, अन्यथा गाडीवरती कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर असतील, आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व खेळाडू मित्र असतील, सर्व संघ व्यवस्थापक असतील किंवा प्रशिक्षक असतील आणि ज्यांच्यामुळे कबड्डी स्पर्धा आपण बहारदार आणि दिमागदार पाहतोय असे सर्व लाडके रसिक प्रेक्षक वर्ग असतील, अशा सर्वांचा आम्ही शिवाई क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक पाटील असतील असे अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी आहेत आणि अनेक दिग्गज मान्यवर आजच्या कबड्डी स्पर्धेला निश्चितपणे भेट देणार आहेत, अर्थात शुभाशीर्वाद मात्र देणार आहेत।
आजच्या स्पर्धेसाठी सुनील अर्जुन राऊत यांच्याकडून रोख 3000 रुपयांची या ठिकाणी देणगी आलेली आहे. धन्यवाद आदरणीय सुनील अर्जुन राऊत. येणाऱ्यांनी दिले जावे, घेणाऱ्यांनी दिले जावे. अर्थात याची अनेक उदाहरणं आज आपण या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. कारण कबड्डी खेळ हा अशावरच अवलंबून आहे, कबड्डी क्षेत्र किंवा विविध क्रीडा क्षेत्र अशावरच अवलंबून आहे की आपण जर मदत केली तर असे भव्य आणि दिव्यत्वाचे खऱ्या अर्थानं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत असते. आणि असंच एक उदाहरण आज देखील आपण शिवाई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र मैदानाकडे वळतो. 0-4-0-4 अर्थात 4-4 गुणांवर या ठिकाणी थांबलेला चालू असलेला सामना मात्र आपण पाहणार आहोत. पुढील संघानं या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेला आहे. जय हनुमान वाघोडे वसे जय हनुमान धीरण, आपण तयारीत राहा. कारण एक आव्हानात्मक खेळ या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर निमंत्रित 16 संघ आहेत. मग निमंत्रित 16 संघांमध्ये अंतिम विजेता संघ कोणता ठरेल याच्या देखील अनेक दिवस या ठिकाणी चर्चा केली जाते. निश्चितपणे एक चर्चा मग विविध आमच्या रसिक प्रेक्षकांच्या चर्चेतून वेगवेगळी नावं मात्र पुढे येत असतात. परंतु ज्याचा खेळ तोच खऱ्या अर्थाने या ठिकाणी सिद्ध ठरणार आहे. आता मात्र भैरवनाथ पेझार या संघाकडून एक चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन आपण पाहिलं आणि खेळाडू मात्र इथे बाद झाला. असे अनेक खेळाडू, मोठमोठे खेळाडू या ठिकाणी प्रदर्शन मात्र भरवणार आहे. अनेकांच्या एक वर्षभराच्या मेहनतीतून या ठिकाणी साकारणारी ही कबड्डी स्पर्धा आहे. मग रंगदेवता, रणदेवता कोणाला साथ देणार, हे मैदान मात्र कोणाला साथ देणार, जो मेहनत करणार, जो कष्ट करणारा त्यालाच मात्र फळ मिळणार. हे मात्र या क्रीडा क्षेत्रातील एक सत्य बाजू आहे. मग मित्रांनो, कष्टाविना फळ नाही हे नेहमीच आपण म्हणत असतो, नेहमीच आपण ऐकत असतो. आता मात्र जयेश हा देखील एक नामांकित खेळाडू आहे. मग विविध गटांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रौढ गटामध्ये ज्यानं प्रवेश केला असा हा जयेश आहे. आपल्या चतुर्थ चढाईच्या जोरावर अनेक वेळेला यशवंत ठरलेला जयेश आहे. आता देखील एक चांगल्या चढाईच्या माध्यमातून एक गुण टिपण्याचा प्रयत्न जयेशनं मात्र आपल्या खेळासाठी केला, आपल्या संघासाठी केला. अर्थात खेळाचा झुंजार नावामध्ये झुंजारपणा आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या मित्रांनो, समोर आपल्याला नो पार्किंग तरी देखील अनेकांना त्या ठिकाणी समोर गाड्या लावलेल्या आहेत. विनंती असेल आपण आपली वाहनं त्या ठिकाणी काढून पार्किंग मध्ये गाड्या लावायच्या. बघा इथे अनेक वेळेला बाहेरून फोन येत आहेत, मेसेज येत आहेत. आपण एक सुज्ञ रसिक प्रेक्षक वर्ग आहात, सुज्ञ खेळाडू आहात. आपल्याला सांगण्याची खरं तर गरज नाहीये, कारण मुख्य रस्ता आहे. मग मुख्य रस्त्यामध्ये अनेक वाहनांची ये जा असते. मग त्यांच्यामध्ये अडचण निर्माण होऊ नये त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्लीज आपण आम्हाला सहकार्य करा. आपली वाहनं योग्य त्या ठिकाणी पार्क करा, हीच मात्र विनंती. तर निश्चितपणे कबड्डी क्षेत्रामध्ये खेळलेले खेळाडू आहेत. आता मात्र व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत, कारण त्यांनी कबड्डी घडवलेली आहे, कबड्डी पाहिलेली आहे, कबड्डी खेळलेली आहे. मग असे अनेक मान्यवर आहेत की आज ही कबड्डी मित्रांनो ज्या अर्थानं टिकून आहे त्याच्यामध्ये अनेकांचं परिश्रम आहे, अनेकांचं योगदान आहे. थोर महात्मे सांगून गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. खऱ्या अर्थानं हा बोध अशा अनेक खेळाडूंच्या माध्यमातून आपण घेत असतो. पुन्हा एकदा 3 वाजता सैक इथे मात्र पाहण्यासारखा खेळ 3 मध्ये या ठिकाणी पकड होणार का आणि निश्चितपणे तशाच प्रकारचा खेळ इथे मात्र अर्थात इथे मात्र बाद झाला. यालाच म्हणतात सांघिक शक्ती, यालाच म्हणतात ताकदीचं आणि शक्तीचं प्रदर्शन, जे अर्थात भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या या खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी घडवलं गेलं आणि जयेशाच्या खेळाडूला मात्र त्या ठिकाणी अर्थात बाद केले गेले. आता मात्र संवाद पाहायचा आहे. याच विभागातील गेली अनेक वर्ष, अनेक दशक या ठिकाणी ही कबड्डीची सेवा करणारे दोन्ही संघ आहेत. गेले अनेक दशकांपासून आता प्रत्यक्षदर्शी आपण पाहतो, याचाच आनंद आपण घेतोय. फक्त आमच्या खेळाडूंना सूचना अशा पद्धतीनं असेल, आपण ज्या ज्या संघाने या कबड्डी स्पर्धा धावता फलक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आदरणीय प्रकाश बाळाराम पाटील यांचा देखील आगमन झालेला आहे. विनंती असणार आहे आदरणीय प्रकाश बाळाराम पाटील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे तो आपल्या संघासाठी, आणि हा जो उघडण्याचं काम मात्र या ठिकाणी भैरवनाथ पेझारी संघाच्या माध्यमातून घोडाल का, कारण 11-15 असा गुणफलक आपल्या समोर पाहतो. एक जुना जाणता खेळाडू
अभिनव, गेली अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खेळ करणारा अभिनव आहे. आता मात्र या ठिकाणी मार्गदर्शक तथा एक आधारस्तंभ म्हणून आपल्या मैदानामध्ये अजून देखील खेळी करणारा खेळाडू आहे. रायगडीमध्ये अनेक स्पर्धा गाजवलेला खेळाडू आहे अभिनव. पुन्हा एकदा सौरभ 11-15 अशा गुणफलकांमध्ये आपण पाहणार आहोत. आमचे गुणफलक त्या ठिकाणी अर्थात जे रेकॉर्ड ज्या ठिकाणी आहे आमचे गुणलेखक त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत, कारण आपलं देखील काम खूप महत्त्वाचं आहे, जे आपण पारदर्शकपणे आणि आपल्या डोळ्यामध्ये तेल भरून त्या ठिकाणी करत आहात. म्हणजे प्रत्येक घटक या कबड्डीमध्ये महत्त्वाचा आहे. आमचे सामनाधिकारी असतील, सामनाधिकारीची देखील तितकीच महत्त्वाची भूमिका आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामध्ये पद्माकर पाटील आहेत, गजानन पाटील आहेत, आशिष आहेत, असे या ठिकाणी आमचे सामनाधिकारी देखील एका चांगल्या भूमिका या ठिकाणी धन्यवाद देणार आहे मी आदरणीय बळवंत शिरसेकर सर. आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेचे एक मान्यवरांमध्ये या कबड्डी स्पर्धेचे केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी निश्चित आपण या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन म्हणून लाभले आणि सन्मानाचं स्थान आपण या कबड्डी क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहात, म्हणून आपल्या देखील धन्यवाद. तू हात मारला आणि धन्यवाद. या ठिकाणी आरडी प्रकाश वाळाराम पाटील यांचे स्वागत करण्यास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाश वाळाराम पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्या माध्यमातून आपण सपोर्ट करत असता. धन्यवाद प्रकाश वाळाराम पाटील, धन्यवाद महेश पाटील. त्यानंतर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय सुनील माने सर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. सुनील माने आणि सुनील माने साहेब यांना सन्मान प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. सामना मात्र या ठिकाणी संपलेला आहे. चालू सामन्यानंतर होणारा सामना असेल, आपण राहायचा.